अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रोते हो, नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं मेड फॉर मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. श्रोते हो, श्री दत्तगुरूंचे नामस्मरण करत, त्यांच्या अनुभव लीलेचे श्रवण कथन करत गतवर्षाला निरोप देऊन नववर्षामध्ये आपण सर्व पदार्पण करत आहोत. आणि याच अनुषंगाने आज आपण एक दिव्य, अद्भुत, अविस्मरणीय, चमत्कारिक असा गिरनार यात्रा अनुभव श्रवण करत आहोत. आजचा अनुभव आपल्याला पाठवला आहे तो श्री प्रदीप प्रकाश नाईक यांनी श्री टेंबे स्वामींच्या जन्मगावी माणगावरून. चला तर त्यांचा हा अनुभव श्रवण करूयात त्यांच्या शब्दांमध्ये. पण तत्पूर्वी आपल्यासह असे काही अनुभव घडून आलेले असतील तर ते आपण आम्हाला पाठवू शकता. आम्ही ते आपल्या हजारो दत्तभक्तांपर्यंत पोहोचण्याचं कार्य करू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. नमस्कार. मी प्रदीप प्रकाश नाईक. माझा जन्म महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या पतित पावन अशा माणगाव गावी झाला. साक्षात श्री दत्तगुरूंचे अवतार असलेले परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांनी स्थापन केलेल्या दत्त मंदिरामुळे आमचे गाव पुण्यक्षेत्र म्हणून ओळखले जाते. त्यात माझे आजोबा परमपूज्य केशवानंद स्वामींचे शिष्य, आई गणपती बाप्पांची निस्सीम भक्त होती आणि माझी सुरेखा आत्या दत्तभक्त. या सर्वांकडून देवभक्ती, धार्मिकतेचा जणू वारसाच लाभला होता. माध्यमिक स्कूलला गेल्यापासून न चुकता दर गुरुवारी आमच्या गावातील दत्त मंदिरात जाणे, यक्षिणी मातेचं दर्शन घेऊन परमपूज्य टेंबे स्वामी महाराजांच्या जन्मस्थानात जाऊन टेंबे स्वामींचे दर्शन घेणे हे सुरूच होतं. त्यामुळे देवावरील विश्वास, आस्था, भक्ती होतीच. मध्ये शिक्षण, नोकरी यामुळे दर गुरुवारी दत्त मंदिरात जाण्याच्या नियमामध्ये खंड पडला. परंतु दत्त मंदिराची ओढ मात्र कायम होती. दत्त मंदिरामधील पालखी सोहळ्याला उपस्थित राहायला मिळणे यासारखे सौभाग्य ते काय. त्यामुळे दत्तगुरूंचा भक्त म्हणणे एवढी माझी पात्रता नाही, परंतु त्यांचा सामान्यातील अतिसामान्य सेवेकरी किंवा दास ही भावना मनामध्ये होती. त्याच गुरुमाऊलीने, त्रैलोक्याच्या जगद्गुरूंनी माझी गिरनार दर्शनाची आस कशी पूर्ण केली, माझी प्रथम गिरनार वारी कशी घडवून आणली ते सांगण्याचा छोटासा प्रयत्न करतो. तोही याच माझ्या दत्त माऊलींच्या कृपाआशीर्वादाने. मी माझ्याच गावात म्हणजे माणगाव येथे असलेल्या एका खाजगी कंपनीमध्ये नोकरी करतो. याआधी म्हटल्याप्रमाणे शिक्षण, नोकरी यामुळे दर गुरुवारी दत्त मंदिरात जाणे शक्य होत नसे. परंतु माझी मुलगी स्पृहा, जी तिसरीमध्ये शिकते, तिला मात्र 15-20 दिवस झाले की दत्त मंदिराची आठवण यायची. कारण आमच्या गावातील दत्त मंदिरच असं आहे की तिथे पावले आपोआप ओढली जातात. जिथे गेल्यावर, नतमस्तक झाल्यावर एक आत्मिक शांती, समाधान लाभते, ते अवर्णनीयच. स्पृहाला आठवण झाल्यावर मात्र तिला मंदिरात घेऊन जावे लागतेच. त्यातही माझा स्वार्थ म्हणजे दत्तदर्शनाचा. असे दिवस चालले होते. मी ज्या प्रायव्हेट कंपनीमध्ये नोकरी करतो तिथे आमच्याच कॅबिनमध्ये आमच्या कंपनीचे क्वालिटी कंट्रोल हेड श्री सुधीर देशपांडे बसतात. देवधर्म, पूजापाठ, ध्यानधारणा यांचा त्यांच्यावर प्रचंड प्रभाव. ते नेहमी मला ध्यानधारणा, मंत्रांची शक्ती, भविष्य, साधना, धार्मिकता याविषयी माहिती सांगायचे. एके दिवशी ते यूट्यूबवर कसला तरी व्हिडिओ पाहत होते. तो पाहून झाल्यावर त्यांनी त्या व्हिडिओची लिंक मला पाठवली आणि मला म्हणाले, प्रदीप, हा व्हिडिओ शांतपणे ऐक. मी हो म्हणालो. तर ते पुन्हा म्हणाले, शांतपणे एकांतात ऐक. मी पुन्हा एकदा हो म्हटलं आणि उत्सुकतेने व्हॉट्सअप ओपन करून बघितलं. तर काय, तो व्हिडिओ अन्य दुसरा कोणताही नसून जेव्हा दत्तगुरू भेटतात या मथळ्याखाली श्री प्रमोद केनी काकांच्या गिरनार अनुभवाचा 1 तास
15 मिनिटांचा तो व्हिडिओ होता. त्याआधी गिरणारविषयी एवढीच माहिती होती की गिरनार एक दत्तस्थान आहे. आमच्या कंपनीमधील माझ्याच युनिटचे सहदेव आणि आशिष हे दोघे गिरनारला जाऊन आले होते. तिथे जाऊन आल्यावर ते मला म्हणाले की प्रदीप, तुला देव अनुभवायचा असेल, दैवी शक्ती, दैवी कृपा अनुभवायची असेल तर तू गिरनारला एकदा तरी जा. आणि ते आपले अनुभव सांगू लागले. मी सर्व ऐकलं आणि हो म्हटलं आणि तो विषय तिथेच संपला. मी एका खाजगी कंपनीत नोकरीला असल्यामुळे मला मोजक्या सुट्ट्या होत्या. त्यामुळे आम्ही दिवाळीला जी 2 दिवसांची सुट्टी असते त्याला जोडून अजून 2 रजा घ्यायचो आणि देवदर्शनाला जायचो. एका वर्षी परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांचे समाधीस्थळ असलेल्या गुजरातमधील गरुडेश्वरला मी, माझे वडील, मुलगी स्पृहा आणि कंपनीतील सहकारी मिळून गेलो होतो. तेव्हा माझ्या अवधूत मामाने मला फोन करून सांगितलं की गरुडेश्वरला गेलास तर तिथून गिरनारला जा. गिरनारला गेल्याशिवाय परत येऊ नकोस. मी त्याला हो म्हटलं, परंतु त्यावेळी ते शक्य झालं नाही. यावेळीही गिरनार हा विषय येथेच थांबला. ते म्हणतात ना की त्याचं बोलावणं आल्याशिवाय गिरनारला जाणं शक्य नाही. नाहीतर गरुडेश्वरला एवढ्या जवळ जाऊनही मला जाणं शक्य झालं नाही. त्यानंतर गिरनार पर्वतावर जायला 10,000 पायऱ्या चढाव्या लागतात, जंगलातून जावं लागतं असे विषय कानावरती आले. त्यामुळे गिरनारला जायचा विषय पुन्हा मनामध्ये कधी आलाच नाही. परंतु श्री देशपांडे साहेब यांनी पाठवलेला तो प्रमोद केने काकांचा व्हिडिओ माझं मनपरिवर्तन करणारा ठरला, दत्त सेवेला कलाटणी देणारा ठरला. तो दिवस होता 14 एप्रिल 2025, ज्या दिवशी माझ्या चुलत भावाचं लग्न होतं. लग्न आटोपून घरी आलो, थोडा आराम केला आणि थोड्या वेळाने वरातीला जाण्याचा मानस होता. तेवढ्यात मनात विचार आला, देशपांडे साहेबांनी कोणता व्हिडिओ पाठवला आहे, ऐकूया तरी. तोपर्यंत श्री प्रमोद केने हे सद्गुरुस्थ कोण आहेत हे मला माहीत नव्हते. व्हिडिओ सुरू केला आणि केने काकांचे अनुभव ऐकू लागलो. जसे जसे ते आपले अनुभव सांगत होते तसा अंगावरती काटा आला, शहारे आले आणि डोळ्यामध्ये पाणी येत होतं. यामध्ये किती वेळ गेला मला समजलंच नाही. पप्पा येऊन विचारू लागले, अरे वरातीला जाणार नाही? तेव्हा कुठे मी भानावरती आलो आणि वरातीला गेलो. लक्ष चित्त मात्र तो व्हिडिओ पूर्ण ऐकण्याकडे लागलं होतं. वरातीमध्ये हृदयाची ठोके वाढवणारा तो डीजेचा आवाज, नेत्रांना झोंबणारी विद्युत रोषणाई, हे सर्वच शांतता भंग करणारं होतं. त्यातही मी वरातीपासून थोडासा लांब झालो तरीही डीजेचा आवाज कानावर बसत होता. घराकडून येताना घाईघाईमध्ये हेडफोन आणायचं विसरलो होतो. तरी पण तो व्हिडिओ सुरू केला, मोबाईलचा आवाज फुल केला आणि केने काकांचे अनुभव ऐकू लागलो. मला कशाचंही भान उरलं नव्हतं. आता मला ना डीजेचा आवाज ऐकू येत होता, ना विद्युत रोषणाई विचलित करत होती. फक्त केने काकांचा तो अद्भुत अनुभव सांगतानाचा एक एक शब्द एखाद्या अमृतधारेप्रमाणे कानामध्ये आणि मनात पसरत होता. तो अनुभव ऐकताना अंगावरती रोमांच आणि डोळ्यातून अश्रू तरळत होते. 1 तास 15 मिनिटांची ती केने काकांची मुलाखत असलेला तो गिरनार अनुभवाचा पूर्ण व्हिडिओ ऐकून झाला तसं मी भानावरती आलो. लग्नाच्या वरातीत असल्याची जाणीव झाली आणि आता मी फक्त आणि फक्त गिरनारमय झालो होतो. मनातून त्या पुण्यवान केने काकांना नमस्कार केला. त्यानंतर यूट्यूबवर मी गिरनारविषयी माहिती सर्च करू लागलो. त्यावेळी मला मेड फॉर मराठी ही गिरनार दर्शन अनुभूतींची जशी सुवर्ण खानच सापडली. त्यातील अनुभूतींचे व्हिडिओ ऐकताना दर मिनिटाला दर सेकंदाला गिरनारची ओढ अजून वाढवायची. डोळ्याच्या कडा पाणवायच्या, दत्त माऊली मला तुमच्या दर्शनाला कमीत कमी एकदा तरी बोलवावं, मला कधी बोलावणार? हृदयातून आर्त हाक यायची आणि डोळ्यातून आसवांची धार लागायची. माझी मुलगी स्पृहा मला विचारायची, पप्पा तुम्ही हे गिरनारच रोज का ऐकता हो? तुम्हाला तिकडं जायचं आहे का? मी हो म्हणायचो आणि डोळे बंद करून आसवांना वाट मोकळी करून द्यायचो. मेड फॉर मराठी या चॅनलवर जी सरस्वती मातेच्या वीणेच्या सुरांसारखी वाणी लाभलेले
आणि दत्तगुरूंची कृपादृष्टी लाभलेली व्यक्ती जी हे अनुभव आपल्या स्वच्छ, सुंदर, सुमधुर, प्रेमळ वाणीने कथन करते, ते ऐकताना तो गिरनार पर्वत आणि त्यावरील त्या दिव्य चरणपादुका डोळ्यांसमोर येतात. तुमच्या त्या वाणीला आणि तुम्हाला माझे कोटी कोटी प्रणाम. आपल्या चॅनलवरचा गिरनार दत्त अनुभूतींचा एकही व्हिडिओ नसेल जो मी ऐकला नाही. ते पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटणारे व्हिडिओज माझी गिरनार दर्शनाची ओढ अजून वाढवण्यास कारणीभूत ठरले. तुमच्या चॅनलला माझे खूप खूप धन्यवाद. याआधी उल्लेख केल्याप्रमाणे आम्ही दिवाळीच्या सुट्टीला जोडून रजा घेऊन देवदर्शनाला जायचो. 2 वर्षांपूर्वी गरुडेश्वरला दर्शन करून आलो होतो. गेल्या वर्षी म्हणजे 2024च्या दिवाळीच्या सुट्टीत शेगावचं दर्शन करून आलो होतो. यावर्षी कुठे जायचं ठरत नव्हतं. त्यातच माझी गिरनार दर्शनाची ओढ दिवसेंदिवस वाढतच चालली होती. मी रोज स्वामींकडे, दत्तगुरूंकडे असं म्हणायला हरकत नाही की सर्व देवांकडेच गिरनार दर्शनाचं मागणं मागायचो. त्यातच मध्येच पुन्हा एकदा देशपांडे साहेबांनी 2 व्हिडिओ पाठवले. ते होते किरण उरकुडे यांचे. किरणदादा उरकुडे म्हणजे ज्यांना परमपूज्य टेंबेस्वामी महाराज सूक्ष्म रूपाने गुरु म्हणून लाभले असे दत्तभक्त. त्यांच्याशी एकदा फोनवर बोलणं झालं होतं. तेव्हा मी त्यांना माझी गिरनार दर्शनाची इच्छा बोलून दाखवली होती. तेव्हा किरणदादा म्हणाले होते की तुमचा गिरनार दर्शनाचा योग लवकरच येईल. हे ऐकून मी खूप खुश झालो होतो आणि त्या दिव्य चरणांच्या दर्शनाची ओढ अजूनच वाढली होती. आता मीच पुढाकार घेऊन आमच्या कंपनीतील जो ग्रुप गेल्या वर्षी शेगाव दर्शनाला गेला होता त्यातील काहींना विचारलं की येत्या दिवाळीच्या सुट्टीत आपण गिरनारला जाऊया का. त्यातील काहींनी लगेच हो म्हणून सांगितलं. मला तर खूप आनंद झाला. आमच्या कंपनीमध्ये कामगारांचा बोनस गणेश चतुर्थीला होतो आणि ज्यांनी मला गिरनारला येण्यास होकार दर्शवला होता त्यातील बरेच जण कामगार होते. त्यामुळे मी त्यांना गणेश चतुर्थीमध्ये रेल्वेची तिकीट बुक करू असे सांगितले. म्हणतात ना की कुठल्याही चांगल्या कार्याची सुरुवात विघ्नहर्ता गजाननाच्या आशीर्वादाने होते. त्यामुळेच गणेश चतुर्थीच्या दिवसामध्येच रेल्वेचं तिकीट बुक करण्याचा जणू शुभ मुहूर्तच निघाला होता. परंतु त्यामध्ये अजून काही महिने होते. मी मात्र एक एक दिवस मोजत होतो आणि गणेश चतुर्थी जवळ आली. कामगारांचा बोनस झाला. तसा मी ग्रुपमधील ज्यांनी मला गिरनारला येण्यासाठी हो म्हटलं होतं त्यांना रेल्वेची तिकीट बुक करण्यासाठी विचारू लागलं. तर एक एक करत प्रत्येकजण आपापले प्रॉब्लेम सांगून नकार दर्शवू लागला. आता मात्र मी मनातून खूप दुःखी झालो होतो. त्या दत्त माऊलीला मनातून आर्त हाक मारून विनवू लागलो की माऊली कमीत कमी एकदा तरी गिरनारला बोलवावं. माझा कंठ ताटून येत होता. कामावर असलेले दुःखी मनाने डोळ्यातील आसू लपवत आमच्या केबिनमध्ये बसलो. काही सुचत नव्हतं. पण एक गोष्ट समजून गेलो की ही आपली परीक्षा सुरू आहे. मी रोज ऑफिसला आल्यावर कंपनीमध्ये असलेल्या एकमुखी दत्तगुरूंच्या प्रतिमेला नमस्कार करून गिरनारला बोलावण्याची विनवणी करायचो. सर्वांचा नकार ऐकून मी खूप दुःखी झालो होतो. त्यास 3 वाजले की कंपनीची सेकंड शिफ्ट सुरू झाली आणि त्यात शेगाव ट्रिपमधील माझा एक मित्र लक्ष्मीकांत त्याला भेटलो. त्याला मी म्हटलं की ग्रुपमधील सगळेजण गिरनारला यायला नाही म्हणतात, तू काय म्हणतोस. हा माझा प्रश्न पूर्ण व्हायच्या आतच तो बोलला, कोणी येवो अगर न येवो, तू आणि मी जाऊ. त्याचं हे वाक्य म्हणजेच दत्तगुरूंचा आशीर्वादच. त्यावेळी त्याच्या या रूपामध्ये जणू मला दत्तगुरू भेटले होते. यावेळीही डोळे पाणावले, मात्र आनंद अश्रूंनी. लगेच मला कुडाळाच्या माझ्या 2 मित्रांची आठवण झाली. ते म्हणजे योगेश आणि संजय. त्या दोघांना मी कॉन्फरन्स कॉल केला आणि गिरनारला येण्याविषयी विचारले. त्यातील संजय एकदा गिरनारला जाऊन आला होता. कॉल केला तेव्हा संजय म्हणाला, अरे मी गिरनार परिक्रमा करण्यासाठी नोव्हेंबरला गिरनारला जाणार आहे, त्यामुळे दिवाळीला मला येणं शक्य नाही होणार. मी म्हटलं ठीक आहे. लगेच मी योगेशला विचारलं तर तो लागलीच हो म्हणाला. चल आता मी लक्ष्मीकांत आणि योगेश असे 3 जण गिरनारला जाणं नक्की झालं. परंतु म्हणतात ना की देव परीक्षा बघतो.
आपल्याला तपासून बघत असतो की एखाद्याची मनापासून निस्वार्थी आणि समर्पण भावनेने दर्शनाला येण्याची इच्छा आहे की नाही. याचा अनुभव मला तिकीट बुक करतेवेळी आला. आमचं तिघांचं जायचं नक्की झालं. आमच्यापैकी लक्ष्मीकांत याचं IRCTचं अकाउंट होतं. मी त्याला तिकीट काढ म्हणून सांगितलं. मी नेटवर बघून जाण्यासाठी येण्यासाठी कुठल्या ट्रेन आहे त्याचं नियोजन करून दिलं. त्याला तिकीट बुक कर असं सांगितलं. पण का कुणास ठाऊक तो हो म्हणायचा. आज बघतो उद्या बघतो म्हणायचा, पण तिकीट बुकच करायचं नाही. मी आहे ना, मी बघतो ना, तू काळजी करू नकोस असं सांगायचा, पण तिकीट काढण्याचा विषयच गांभीर्याने घ्यायचा नाही. अशातच गणेश चतुर्थीचे 11 दिवस झाले आणि मी पुन्हा आम्ही ज्या ट्रेनने जायचो होतो त्याची तिकीट बघितली. आता ती वेटिंग दाखवत होती. माझ्या मनामध्ये धस झालं, कारण मला ज्याची भीती होती तेच झालं होतं. मी लगेच लक्ष्मीकांतला फोन करून तिकिटांच्या वेटिंग लिस्ट विषयी सांगितलं. तेव्हा त्याचा मला थोडा रागही आला होता. तिकीट वेटिंग लिस्टला आली हे ऐकल्यावर तो भानावर आला. त्याला आपली चूक समजली होती, पण आता त्याला काही पर्याय नव्हता. तो मला म्हणाला, आता ऑनलाईन तिकीट काढून कन्फर्म होईल याची शाश्वती वाटत नाही. मी स्टेशनला जाऊन तिकीट काढतो असं सांगून तो त्या दिवशी स्टेशनला जाऊन तिकीट काढून घेऊन आला. 21 ऑक्टोबर 2025ची वेरावळ एक्सप्रेसची तिकीट होती. ती 34, 35 आणि 36 या वेटिंग नंबरची मिळाली. अर्थात आता वेटिंग लिस्टची ही टांगती तलवार आमच्यावरती होती. जसा जसा एक एक दिवस जात होता तसा तसा मी प्रत्येक दिवशी त्या तिकिटाचा PNR स्टेटस बघत होतो आणि प्रत्येक वेळी दत्त महाराजांना प्रार्थना करत होतो की तिकीट कन्फर्म होऊ दे. त्यातच जायचं हे वेटिंग का असेना तिकीट काढलेले होते, पण याची तिकीटसुद्धा वेटिंग असल्याने लक्ष्मीकांत म्हणाला की याची तिकीट तात्काळमध्ये काढू. याचा अर्थ गिरनारला जायचं आणि यायचं एकही कन्फर्म तिकीट नव्हतं. फक्त जायची इच्छा मात्र प्रबळ होती. त्यामुळे ही पण आमची परीक्षा होती हे मी मनापासून समजून गेलो होतो. मी त्या माऊलीच्या चरणी मनातून एवढंच सांगितलं, देवा, माझी खूप इच्छा आहे रे तुझ्या त्या दिव्य चरण पादुकाचं दर्शन घेण्याची, पण तुझी इच्छा नसेल ना तर मी नाही रे येऊ शकत. कृपा कर, कमीत कमी एकदा तरी बोलव रे, एवढंच पुण्य माझ्या पदरात टाक. तिकीट काढायच्या आधी मी गिरनारला जायची इच्छा माझ्या पप्पांना, भावाला आणि बहिणीला बोलून दाखवली होती. त्या सर्वांनी जाणारे असं म्हणून जणू आशीर्वादच दिला होता, पाठिंबा दर्शविला होता. मी गिरनारला जाणार हे माझी मुलगी स्पृहा हिला समजलं तेव्हा ती इकडून तिकडून विषय काढून माझ्याकडे गिरनारला जाण्याविषयी बोलत होती. त्यात तिला काय सांगायचं होतं हे मी समजून गेलो होतो. तिला माझ्यासोबत गिरनारला यायचं होतं. मागील 2 वर्ष गरुडेश्वर आणि शेगाव या दोन्ही ठिकाणी मी तिला माझ्यासोबत नेलं होतं, पण यावेळी गिरनार पर्वत, त्यावरील 10,000 पायऱ्या, रात्रीच्या वेळी गिरनार चढण्याचा आमचा मानस, या सर्व गोष्टींची कल्पना देत मी माझ्या स्पृहाला समजावलं आणि तिने ते समजून घेत मला गिरनारला जाण्याची जणू परवानगीच दिली. जसे जसे गिरनारला जाण्याचे दिवस जवळ येत होते तसा तसा वेटिंग लिस्टचा नंबर कमी कमी होत होता. मात्र तिकीट कन्फर्म होत नव्हती. पण लक्ष्मीकांत आणि आमच्या ऑफिसमधील देशपांडे साहेब, धावडे साहेब, राम, श्याम, योगेश, दळवी ही सर्व मंडळी, त्याचबरोबर माझी सुरेखा आत्या, हे सर्वजण मला सांगायचे की तिकीट कन्फर्म होणार, तू काळजी करू नकोस. आणि आता तो दिवस आला ज्या दिवशी चार्ट प्रिपेड होणार, तो म्हणजे 21 ऑक्टोबर 2025. मला सुट्टी होती कारण त्या दिवशी सोमवार होता, माझा विकली ऑफ. मी सकाळी देवपूजा केली आणि देवाचं नाव घेऊन PNR स्टेटस बघितला आणि काय आश्चर्य, तिघांचंही सीट कन्फर्म झालं होतं. मी खूप खुश झालो आणि त्या आनंदामध्ये जोरात ओरडलं की तिकीट कन्फर्म झाली. माझी मुलगी स्पृहाने ते ऐकलं. ती धावत माझ्याजवळ आली आणि मला विचारायला लागली की गिरनारला जाण्याची तिकीट कन्फर्म झाली. मी हो म्हणालो तशी ती आनंदाने ओरडतच घरात सर्वांना सांगायला गेली. काय तो तिच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीय. त्या दिवशी मी माझ्या सुरेखा आत्याला फोन करून तिकीट कन्फर्म झाल्याचं सांगितलं. तिलाही खूप आनंद झाला.
तिने मला खूप मार्गदर्शन केलं. अनवाणी गिरनार चढ असं आवर्जून सांगितलं. माझा खूप आधीपासून गिरनार अनवाणी चढण्याचा मानस होता. जी माझी सुप्त इच्छा होती ती फक्त मी दत्तगुरूंना मनातून सांगितली होती. ती आत्याने कशी बोलून दाखवली हे त्या दत्तगुरूंनाच माहीत. चला, आता उद्याची तयारी सुरू झाली. मी तिकीट कन्फर्म झाल्याचं लगेचच लक्ष्मीकांत आणि योगेशला कळवलं. त्या दोघांनी ही तयारी सुरू केली. मी सायंकाळी स्पृहा आणि श्रीशाला घेऊन मंदिरात गेलो. 64 योगिनींपैकी एक असलेली आमची ग्रामदेवता श्री यक्षिणी माता तिच्या मंदिरात गेलो. श्रीफळ ठेवून यात्रा चांगली होऊ दे, दर्शन मिळू दे असं मागणं मागितलं. त्यानंतर परमपूज्य टेंबे स्वामी महाराज आणि दत्त मंदिरामध्ये जाऊन श्रीफळ ठेवून यात्रा सफल होऊ दे, तुमच्या पवित्र चरणांचं दर्शन घडू द्या हे मागणं मागितलं. आणि 21 ऑक्टोबरचा दिवस उजाडला. ज्या दिवसाची मी आतुरतेने वाट पाहत होतो तो दिवस उजाडला. आमची दुपारी 12:36 ट्रेन होती. मी सकाळी 7 ते 11ची ड्युटी करून हाफ डेला निघणार होतो. लक्ष्मीकांत म्हणाला की माझी 2 व्हीलर घेऊन कुडाळ स्टेशनला जाऊ. मी 11 वाजता ऑफिसमधून सुटून घरी आलो. बॅग आधीच भरून ठेवली होती. बॅग घेतली, पप्पांच्या पाया पडलो, आईच्या फोटोला नमस्कार केला, स्वामींच्या प्रतिमेला नमस्कार करून दर्शन चांगलं होऊ दे असं मागणं मागितलं आणि निघालो. माझा भाऊ प्रशांतने मला लक्ष्मीकांतने सांगितलेल्या ठिकाणी नेऊन सोडलं. तेव्हा 11:45 झाले होते. जय गिरणारी असं म्हटलो आणि आम्ही निघालो. आमच्या गावाकडून कुडाळ रेल्वे स्टेशन जवळपास 20 किलोमीटरचे अंतर. आम्ही लक्ष्मीकांतच्या बाईकने निघालो. तरीही आमची प्रतीक्षा संपली नव्हती. अंदाजे 14-15 किलोमीटरचे अंतर कापून गेलो असो आणि लक्ष्मीकांतची बाईक बंद पडली. मनामध्ये धस्स झालं, देवा काय रे हे. मी देवाची विनवणी करू लागलो. तेवढ्यात बाईक सुरू झाली आणि आम्ही पुन्हा स्टेशनच्या दिशेने मार्गक्रमण करू लागलो. तिथून 2 किलोमीटर गेलो असो की पुन्हा बाईक बंद पडली. जिथे बाईक बंद पडली तिथून रेल्वे स्टेशन अंदाजे 3 किलोमीटर असेल. आता मात्र लक्ष्मीकांतची बाईक सुरू होण्याचं नावच घेईना. त्यावेळी 12:15 झाले होते. पुन्हा एकदा देवाचा धावा सुरू केला. देवा कसली रे ही परीक्षा घेतोयस. तेवढ्यामध्ये माझा मित्र योगेशने कॉल केला. कुठे आहात तुम्ही. मी सांगितलं आम्ही येतोय, आमची बाईक बंद पडलीये, तू निघ स्टेशनला पोहोच, आम्ही येतो असं त्याला सांगितलं खरं, पण आता जायचा कसं असा प्रश्न पडला होता. मी समजून चुकलो होतो की दत्तगुरू आपली परीक्षा बघतायत. मी त्याच दत्तगुरूंना आर्त विनवणी केली की देवा तुझ्या कृपेनेच रे आम्ही निघालोय. आता वेळेवर रेल्वे स्टेशनला पोहोचलो नाही तर रेल्वे चुकेल, आता कृपा करा. असं म्हणताना जीवाची घालमेल वाढली होती. वारंवार लक्ष घड्याळाकडे जात होते. मी लक्ष्मीकांतला म्हटलं बाईक कोणाच्या तरी घरी लावा, आपण रिक्षाने जाऊ. तो लगेचच बाईक जवळच असलेल्या घराच्या अंगणात लावण्यास गेला. त्या दरम्यान 2 रिक्षा तिथून गेल्या. मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्या थांबल्या नाहीत. सेकंदागणिक टेन्शन अधिकच होत होतं. तेवढ्यात एक रिक्षा आली. मी त्याला हात दाखवला. रिक्षा थांबली. आम्ही त्या दादांना रेल्वे स्टेशन असं सांगितलं. त्यावेळी 12:25 झाली होते. मी ट्रेनचे रनिंग स्टेटस बघितले तर ते ऑन टाईम कुडाळ स्टेशनला येणार असं दिसत होतं. आम्ही त्या रिक्षावाल्या दादांना आमची ट्रेन 10 मिनिटात येणार असल्याचं सांगितलं. जरा लवकर चला अशी विनंती केली. ते दादा म्हणाले काळजी करू नका, मी तुम्हाला वेळेवर सोडतो. 10 मिनिटातच आम्ही स्टेशनवर पोहोचलो. धावतच स्टेशनला गेलो. पण काय त्या माऊलीची कृपा, कुडाळ स्टेशनला ऑन टाईम असणारी ट्रेन 5 मिनिटं उशिरा होती. मी मनातून त्या दत्त माऊलींचे खूप आभार मानले. ट्रेन आली आणि आम्ही तिघे ट्रेनमध्ये चढलो. तिकीट कन्फर्म असल्यामुळे एक टेन्शन कमी झालं होतं. आम्ही जय गिरणारी म्हटलं आणि प्रवास सुरू झाला. आतापर्यंतच्या एवढ्या प्रसंगातून निभावून नेत दत्तगुरूंनी आमचा गिरनार प्रवास सुरू केला होता. 22 ऑक्टोबरला दुपारी 2 वाजता आम्ही जुनागड स्टेशनला पोहोचलो. आम्ही काही ठरवलं नव्हतं कुठं राहायचं. ते पण यूट्यूबवरील व्हिडिओ बघून काही आश्रमांची नावं मला माहीत होते. त्यात
ज्या रिक्षाने आम्ही तलेठी येथे येत होतो त्या रिक्षावाल्या दादांनी गोरक्षनाथ आश्रमाचं नाव सुचवलं. आम्ही पण त्या आश्रमात जाण्याचा होकार दिला आणि त्या दादांनी आम्हाला त्या आश्रमाजवळ आणून सोडलं. रिक्षातून उतरताच लक्ष गेलं ते समोरच असलेल्या विशाल गिरनार पर्वताकडे आणि मन क्षणभर धास्तावलं. हा विशाल काय पर्वत चढून जाणं जमेल असा प्रश्न मनामध्ये आला. त्याच क्षणी दुसरा विचार आला. गिरनार चढून जाणं, दर्शन मिळणं हे आपल्या हातात काही नाही. ते फक्त त्या दत्तमाऊलींच्या कृपाशीर्वादाने शक्य आहे. मी शरणागत भाव ठेवून तिथूनच गिरनार पर्वताला नमस्कार केला आणि रूम बुक करायला आश्रमात गेलो. गोरक्षनाथ आश्रम, तेथील स्वच्छता आणि शिस्तबद्धताही तेथे प्रवेश केल्याच लक्षात येते. आता या ठिकाणी मात्र दत्तगुरूंची योजना काही वेगळीच होती. रूम बुक करण्यासाठी ऑफिसमध्ये गेलो तेव्हा त्या ठिकाणी कुटुंब आलं होतं. जवळपास 50 वर्षांचे काका, त्यांची पत्नी आणि त्यांच्या 2 मुली, जे आपापसात मराठीत बोलत होते. तेव्हा मी त्यांना महाराष्ट्रीय आहात का असं विचारलं. त्याचबरोबर त्यांनी आम्हाला विचारलं, तुम्ही कुठचे? तर मी म्हटलं, आम्ही सिंधुदुर्गचे. त्यावर ते म्हणाले, आम्ही रत्नागिरीचे. श्रीकांत मुळे असं त्या काकांचं नाव होतं. एवढ्यात लक्ष्मीकांतने रूम बुक केली. त्यानंतर त्या काकांनी सुद्धा रूम बुक केली आणि आम्ही रूमवरती गेलो. आश्रमात अन्नदान सुरू होतं, त्यामुळे रूमवर जाऊन बॅगा ठेवून फ्रेश झालो आणि लगेचच अन्नदानाच्या लाईनमध्ये येऊन बसलो. पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी वेगवेगळी लाईन होती. मुळे काका पण आमच्यासोबत लाईनमध्ये येऊन बसले. कुटुंबासाठी कष्ट करणारा आणि आपल्या कुटुंबावर प्रेम करणारा, प्रामाणिक आणि प्रेमळ वाणी असणारा कोकणातला गोड माणूस बघताच ओळखता येत होता. बोलता बोलता काकाने विचारलं की तुम्ही कधी गिरनार चढायला जाणार? तर मी म्हटलं, आमचा रात्री गिरनार चढायचा मानस आहे. त्यावर काका म्हणाले, आम्ही पण रात्रीच चढणार आहोत, मग एकत्रच जाऊ. त्यावर आम्ही म्हटलं ठीक आहे. रात्री 10 वाजता आम्ही चढायला सुरू करूया असं म्हणून महाप्रसाद घेण्यासाठी गेलो. महाप्रसाद घेतला आणि त्या ठिकाणी अन्नदान सेवेत मदत केली. रूमवरती आराम करण्यासाठी गेलो. थोडा वेळ आराम करून सायंकाळी तलेठीमधील गिरनारच्या पायथ्याशी पहिल्या पायरीचं दर्शन घेण्यासाठी गेलो. कारण आम्ही पहिल्यांदाच गिरनार दर्शनासाठी आलो होतो. त्यामुळे रात्री कुठून जायचं, पर्वत चढण्यासाठी काठे कुठे मिळतात याची माहिती घेणं गरजेचं होतं. याची सर्व माहिती घेऊन आम्ही रूमवरती आलो. रात्री त्याच आश्रमात प्रसाद घेतला आणि 9 वाजता गिरनार चढण्यासाठी जायची तयारी सुरू केली. 9:30 होताच दरवाजावर थाप ऐकू आली. मुळे काका सर्व तयारीनिशी आले होते. आम्ही तिघांनीही दत्तगुरूंना नमस्कार केला. घोर कष्टोद्धारण स्तोत्र म्हटलं आणि बाहेर पडलो. माझा अनवाणी गिरनार चढण्याचा मानस होता. त्याला लक्ष्मीकांतने दुजोरा दिला. त्यानेही चप्पल घातली नाही. ते पाहून योगेशही अनवाणी आला. मी म्हटलं ना, तेथून दत्तगुरूंची योजना काही वेगळीच होती. करता करविता तोच, आपण निमित्त मात्र. याची प्रचिती मला त्या ठिकाणी आली. त्याशी की जिथे आम्ही तिघेजण गिरनार दर्शनासाठी आलो होतो तिथे त्यांनी अशा धार्मिक, सात्विक आणि प्रेमळ कुटुंबाची सोबत दिली. जे आम्ही तिघेजण गिरनार चढणार होतो तिथे आता 7 जण निघालो होतो. जणू श्रावणीच्या संगीतातील सप्तसूर दत्तगुरूंचं नाव घेत जय गिरनारी म्हणत आम्ही निघालो. आम्ही जणू एक कुटुंब असल्याचं भासत होतं. थोड्याच वेळात आम्ही गिरनारच्या पहिल्या पायरीजवळ आलो. तेथे असलेल्या लंबे हनुमानचं श्रीफळ ठेवून दर्शन घेतलं आणि त्या बलशाली अंजनीपुत्राकडे मागणं मागितलं की हे बजरंगबली, तूच आम्हाला हा गिरनार पर्वत चढायला बळ दे, शक्ती दे. तुझ्या कृपेने गिरनार दर्शन व्यवस्थित होऊ दे. त्यानंतर गिरनार पर्वताच्या पहिल्या पायरीचं दर्शन घेतलं. त्या पहिल्या पायरीला कापूर ओवाळला, श्रीफळ ठेवलं आणि त्या पायरीवर शरणागत भाव ठेवून नतमस्तक झालो. त्या दत्त माऊलीला साकडं घातलं की हे गुरु माऊली, माझ्यामध्ये एवढं बळ नाही की हा गिरनार पादांकृत करेन. तूच मला घेऊन चल. मीच नाही तर आम्ही सर्वजण शरण येऊन तुला विनंती करतो की तुमच्या दिव्य चरण पादुकांचं दर्शन घडवा. असं म्हणून पुन्हा एकदा पहिल्या पायरीवर डोकं टेकवलं. सर्वांनी जय गिरनारी म्हणून
पहिलं पाऊल टाकलं आणि पुढे जाऊन एका दुकानातून काठ्या घेतल्या. चला, आता दत्तगुरूंचं नाव घेत एक एक पायरी चढायला सुरुवात केली. मी आणि लक्ष्मीकांतने दत्त मंदिरामध्ये म्हटली जाणारी करुणा त्रिपदी, घोर कष्टोद्धरण स्तोत्र, स्तवने म्हणायला सुरुवात केली. रात्रीची नीरव शांतता, पायरी चढताना काठी टेकवतानाचा होणारा आवाज, मध्येच येणारी वाऱ्याची थंड झुळूक, या सर्वांचा अनुभव घेत आम्ही गिरनार चढत होतो. इच्छापूर्तीच्या दिशेने एक एक पाऊल पुढे जात होतो. योगेशला ट्रेकिंगची सवय असल्याने तो झपझप चालत पुढे कधी निघून गेला समजलंच नाही. त्यात अंदाजे 150-200 पायऱ्या चढून गेलो असू आणि काकूंना पायऱ्या चढायला त्रास होऊ लागला. त्यांचे पाय दुखायला लागले. त्या आता मध्ये मध्ये बसू लागल्या. त्यांच्यासोबत त्यांची छोटी मुलगी योगिनी होती. ती त्यांना सांभाळून आणत होती. पण जसजसे पायऱ्या चढू लागलो तशा तशा काकू अजूनच दमू लागल्या. मी व काकांची मोठी मुलगी श्रावणी पुढे चालत होतो. काकू थांबल्या की आम्ही पण त्या आमच्या जवळपास येईपर्यंत थांबायचो. असा हा प्रवास सुरू होता. त्यात काकांची छोटी मुलगी योगिनी सुद्धा आता थकल्यासारखी वाटत होती. हे सर्व सुरू असतानाच लक्ष्मीकांत, जो माझ्या सोबत चालत होता, तो सुद्धा पुढे निघून गेला. आता मी आणि श्रावणी आम्ही दोघेच राहिलो. आमच्यापासून 10-15 पायऱ्यांच्या अंतरावर काका होते आणि त्यांच्यापासून 10-15 पायऱ्यांच्या अंतरावर काकू आणि योगिनी होत्या. माझ्यासोबत चालत होती ती मुळे काकांची मोठी मुलगी श्रावणी. श्रावणातील स्वच्छ, सुंदर, निर्मळ आणि प्रसन्न असणाऱ्या वातावरणाप्रमाणे ती सुद्धा निर्मळ मनाचे, निरागस आणि सात्विक भाव असलेली, धार्मिकतेची कास पकडलेली आणि निखळ वाहणाऱ्या झऱ्यावर सूर्याची तेजस्वी किरणे पडली की जे एक वेगळंच तेज निर्माण होतं, तसं तेज चेहऱ्यावर असणारी मुलगी. देवाचा खूप खास आशीर्वाद लाभलेली, गायन, पेंटिंग, कलाक्षेत्राची जाण असलेली, कलेचं वरदान लाभलेली मुलगी म्हणजे श्रावणी. तिने सूर नवा ध्यास नवा या टीव्हीवरील गायन स्पर्धेत देखील सहभाग घेतला होता. काका काकूंचे खूप चांगले संस्कार या दोन्ही मुलींच्या वागण्या बोलण्यातून दिसत होते. आम्ही पायऱ्या चढत असताना ती मध्येच गाणं गुणगुणायचे. आता लक्ष्मीकांत देखील पुढे निघून गेल्यामुळे मी एकटाच त्यांच्यासोबत होतो. त्यामुळे काका मला म्हणायचे, तुम्ही जा तुमच्या मित्रांसोबत, आम्ही येतो मागून. का माहीत नाही, पण मला एकदाही वाटलं नाही की त्या कुटुंबाला सोडून पुढे जावं. काकू खूप दमल्या होत्या. मी माझ्यासोबत आणलेलं एनर्जल लिक्विड त्यांना दिलं. काकूंना थोडं बरं वाटलं. त्या खूप दमल्या होत्या, पण त्यांची गिरनार चढून दर्शन घेण्याची तीव्र इच्छा होती. मला विश्वास होता की काकू गिरनार चढणार, कारण त्यांची मनापासून इच्छा होती आणि शेवटी करता करविता तो, आणि त्याच्यावर माझा विश्वास होता. मी आणि श्रावणी आम्ही देवाचं नाव घेत, बोलत, गाणी म्हणत एक एक पायरी चढत होतो. त्या दिव्य पर्वतावर असलेली दैवी ऊर्जा जाणवत होती आणि अचानक एका पायरीवर मला चंदनाचा सुगंध आला. मी एक क्षण तिथे स्थिरावलो, काही बोललो नाही. दुसऱ्या क्षणाला श्रावणीने मला विचारलं, तुम्हाला चंदनाचा सुगंध आला का? मी हो म्हटलं. त्या पायरीवर मी आणि श्रावणी दोघेच होतो. आजूबाजूला न कोण मनुष्य, ना वृक्ष, ना वेल, ना अजून काही. मग हा चंदनाचा सुगंध कोठून आला? मी समजून गेलो होतो, कारण केनी काकांचा अनुभव ऐकताना केनी काकांनी उल्लेख केला होता की दत्तगुरू आपल्या सोबत आहेत. त्याची प्रचिती म्हणजे चंदनाचा सुगंध. मी समजलो, दत्तगुरू आपल्या सोबत आहेत. माझी दत्तमाऊली आमच्या सोबत आहे. मी मनातून नमस्कार केला, नतमस्तक झालो. खूप खुश झालो होतो. मन भरून आलं आणि त्यांच्या दर्शनाची आतुरता अजूनच वाढली होती. मी श्रावणीला काही बोललो नाही. तिला फक्त म्हणालो, चला आपण पुढे चलूया. ही दत्तगुरूंची अनुभूती मी कधीच विसरू शकत नाही. असंच पुढे चालत होतो. लक्ष्मीकांत आणि योगेश पुढे निघून गेले होते. ते मध्ये मध्ये फोन करून आम्ही कुठपर्यंत आलो याची चौकशी करत होते. परंतु मोबाईलला रेंज नसल्यामुळे नीट बोलणं व्हायचं नाही. लक्ष्मीकांत आणि योगेश यांना गिरनार चढताना जंगली प्राणी, डुक्कर, सरपटणारे प्राणी यांचेही दर्शन झाले. रात्रीच्या सुमारे 12:30 वाजले असताना आम्ही अंबामाता मंदिराजवळ पोहोचलो. त्याच दरम्यान
आम्हाला गुजरातमधील एक मुलगा भेटला. त्याचं नाव होतं केवल. तो या अगोदर 2-3 वेळा गिरनारला येऊन गेला होता. त्यामुळे तो आम्हाला गिरनारविषयी माहिती देत होता. तो सुद्धा आता आमच्याबरोबर चालला होता. अंबामाता मंदिराजवळ पोहोचल्यावर आम्ही थोडी विश्रांती घेतली. शक्तिपीठ असलेल्या त्या आदिमायेला बाहेरूनच नमस्कार केला. रात्र होती त्यामुळे मंदिर बंद होतं. पायरीवर डोकं टेकवलं आणि गिरनार चढण्यासाठी शक्ती दे, बळ दे आणि दत्तमाऊलींच्या त्या दिव्य चरण पादुकांचं दर्शन घडव असं मागणं मागितलं आणि पुन्हा गुरु शिखराच्या दिशेने चालायला लागलो. आता मात्र हवेमध्ये थोडा गारवा जाणवू लागला. वारा सुटला होता. या सर्वांमध्ये एक गोष्ट मात्र चांगली घडली. ते म्हणतात ना की इच्छाशक्ती प्रचंड असली की देव मदत करतो. त्याची प्रचिती आली. ती अशी की मुळे काकू ज्या फार दमल्या होत्या, त्या अंबामातेच्या मंदिरानंतर जणू अंबामातेनंच त्यांना ऊर्जा दिली. त्यामुळे आता ते व्यवस्थित चालू लागल्या होत्या. मध्ये मध्ये काही 5-6 जणांचे ग्रुप आम्हाला मागे टाकून पुढे जात होते. ते बघून मनामध्ये एक वेगळीच काळजी वाटू लागली की आता एवढी माणसं आपल्या पुढे जात आहेत, म्हणजे दर्शनासाठी लाईन लागणार. आपला नंबर कुठे लागतो, दर्शन कधी होणार असे प्रश्न मनामध्ये येऊ लागले. पण थोड्या वेळातच काही ग्रुप खाली येताना मिळाले. मी विचार करू लागलो की मंदिर तर रात्री बंद असतं, मग हे लोक दर्शन घेऊन कसे काय परत आले. असा उलगडा मला गुरु शिखरावर गेल्यावर झाला. आम्ही आता चालत चालत गुरु गोरक्षनाथ मंदिरापाशी आलो. तिथे पण बाहेरूनच दर्शन घेतलं आणि निघालो. तिथून थोडं पुढं आल्यावर गुरु शिखर दृष्टिक्षेपात आलं. त्या गुरु शिखरावरील लाईट दिसताच मी सर्वांना म्हणालो, ते दिसतंय ना, ते गुरु शिखर, आपण जवळ आलोय. गुरु शिखर पाहून जणू एक ऊर्जा आली. त्या गुरु शिखरावरील उजेड म्हणजे त्या दत्तमाऊलींच्या चरणांचे जणू तेज. ते तेज म्हणजेच तो उजेड आम्हाला गुरु शिखरावर येण्यासाठी जणू पथदर्शनच करत होता. आमची पावले झपाझप पडू लागली. कधी एकदा गुरु शिखरावर पोहोचतोय अशी शरीरापेक्षा मनाची स्थिती झाली होती. थोड्या वेळातच आम्ही दत्त कमानीपाशी आलो, ज्या ठिकाणी लक्ष्मीकांत आणि योगेश आमची वाट पाहत विश्रांती घेत होते. कमानीपाशी आल्यावर आम्ही सुद्धा थोडी विश्रांती घेतली. विश्रांती घेऊन पुन्हा एकदा पायऱ्या चढायला सुरुवात केली. जसजसं वर जात होतो तसतसा वाऱ्याचा वेग वाढत होता. थोडं अंतर गेल्यावर पुन्हा एकदा काकू दमून बसल्या होत्या. मी सहज गुरु शिखर कोठे दिसतंय म्हणून वर बघितलं तर आम्ही अगदी गुरु शिखराच्या जवळ आलो होतो. जवळपास 70-80 पायऱ्या शिल्लक राहिल्या होत्या. मी काकूंना म्हटलं, काकू ते बघा गुरु शिखर, आपण जवळ आलोय, थोडं चला मग तिथेच बसून विश्रांती घेऊ. तशा काकू उठल्या आणि पुन्हा चालू लागल्या. मध्येच पायऱ्यांवर काही माणसं झोपलेली होते तर काही माणसं पायऱ्यांवर बसून होती. त्यांच्या बाजूने पुढे पुढे जात आम्ही अखेर त्या दिव्य चरणांच्या गुरु शिखरावर पोहोचलो. ती वेळ होती गुरुवार, 23 ऑक्टोबर पहाटे 3 वाजताची. योगेश सर्वात आधी शेवटच्या पायरीवर गेला. गुरु शिखराचा दरवाजा बंद होता, पण त्यातून माझ्या गुरुमाऊलींची ती दिव्य तेजस्वी मूर्ती मला दिसत होती. मी, लक्ष्मीकांत, श्रावणी, काकू, काका, योगिनी आम्ही सर्वांनी एक एक करत त्या दिव्य मूर्तीचं दर्शन घेतलं. किती धन्यता वाटत होती म्हणून सांगू. गुरुवारच्या पहाटे ब्रह्ममुहूर्तावर माझ्या दत्तमाऊलींचं दर्शन मिळालं होतं. काय सांगू ते क्षण, मी शब्दामध्ये व्यक्तच करू शकत नाही असे ते भाव माझ्या मनात होते. आम्ही सर्वांनी तिथेच बसण्याचा निर्णय घेतला, कारण मंदिर उघडायला अजून 3 तास होते. योगेश अगदी शेवटच्या पायरीवर, त्याच्या खालच्या पायरीवर लक्ष्मीकांत आणि त्या खालच्या पायरीवर मी असे दाटीवाटीने बसलो. आमच्या उजव्या बाजूला एक दगड आणि त्याच्या आडोशाला आम्ही वाऱ्यापासून बचाव करत बसलो. आमच्या थोडं खाली मुळे काका, काकू, श्रावणी आणि योगिनी बसल्या. एवढ्या महिन्यांची, एवढ्या दिवसांची प्रतीक्षा आता काही तासांवर येऊन ठेपली होती. काही तासातच त्या दिव्य चरण पादुकांचं दर्शन घडणार होतं. आमच्या माहितीनुसार मंदिर सकाळी 6ला उघडणार होतं. अजून 3 तास अवकाश होता. पण आता मात्र आमची खरी परीक्षा होती,
कारण एव्हाना वाऱ्याने प्रचंड वेग धरला होता. एवढ्या जोरात वारा वाहत होता की त्याच्या त्या रौद्र रूपाने शरीराबरोबर मनही कापत होतं. वाऱ्यामुळे थंडी एवढी जाणवत होती की एवढं चालून आल्यामुळे पाय थरथरत नव्हते, पण मात्र तेथील थंडीने हातपाय कापू लागले. आम्ही तिघेही गुरुशिखरावरील मोठ्या दगडाच्या आडोशाला टेकून वाऱ्यापासून बचाव करण्यासाठी लपून बसलो होतो. मी थोडासा खाली बसल्याने दगडाचा थोडासा भागच मला मिळत होता. थंडीपासून बचाव करण्यासाठी काहीही आणलं नव्हतं. वाऱ्याचा प्रचंड वेग माझ्या शरीराला जाणवत होता. मी सोबत आणलेली बॅग पोटाशी घट्ट धरून बसलो. लक्ष्मीकांतने थंडीपासून बचाव करण्यासाठी काहीही आणलं नव्हतं, त्यामुळे त्याला प्रचंड थंडी जाणवत होती. यात योगेश, जो गिरनारच्या शेवटच्या पायरीवर होता, त्याने आपली अनुभूती सांगितली. तो म्हणाला, अरे, मी दत्तमूर्तीच्या समोर उभा राहिलो की मला अजिबात थंडी जाणवत नाही, पण त्याच पायरीवर पाठ करून खाली बसलो की मला प्रचंड थंडी वाजते. मी समजलो, ही दत्त महाराजांचीच लीला आहे. योगेशच्या पण लक्षात आलं. त्याने नमस्कार केला आणि तो त्या पायरीवर बराच वेळ उभाच राहिला. आता आम्ही चालून दमलो होतो. त्यात हा वारा, त्यामुळे डोळे झापायला लागले होते. लक्ष्मीकांत पाठीमागून माझ्या खांद्यावरच झोपला. माझा पण डोळा लागणार एवढ्यात काय झालं काही समजलं नाही. मला माझ्या अंतर्मनातून कोणीतरी दम दिल्यासारखं, ओरडल्यासारखा आवाज आला. अरे, तू अशा पवित्र ठिकाणी झोपायला आला आहेस, तो सुद्धा अशा ब्रह्ममुहूर्तावर? मी खाडकन जागा झालो. मी डोळे उघडले. दत्तगुरूंना नमस्कार केला आणि माझा मोबाईल काढला. त्यात असलेल्या दत्तमाला मंत्र, घोर कष्टोद्धारण स्तोत्र आणि विष्णू सहस्रनामावली वाचायला सुरुवात केली. हे सर्व वाचत असताना झोप तर कुठल्या कुठे गेली. पण आश्चर्य म्हणजे मला थंडीचा पण विसर पडला होता. अंगामध्ये कुठून ऊर्जा आली समजतच नाही आणि सकाळचे 6 कधी वाजले हे पण समजलंच नाही. पहाट संपून सकाळ होतानाचे गुरुशिखरावरून ते निसर्गाचे रम्य सौंदर्य अवर्णनीय. नजरेसमोरच दिसणाऱ्या दिनकराला तिथून नमस्कार केला. त्या अनुभवलेल्या डोळ्यात साठवलेल्या सुंदर क्षणाची तुलना होणे अशक्य आहे. सकाळचे 6 वाजले, पण मंदिरातील पुजारी काका काही आले नव्हते. आता प्रतीक्षा होती ती पुजारी काका येण्याची. यातही त्या दत्तमाऊलींची लीला काही औरच होती. वाईटातून चांगले कसे होते ते त्यावेळी मी अनुभवले. त्यावेळी पुजारी काकांना यायला थोडा उशीर झाला. ते 6:30 वाजण्याच्या सुमारास आले आणि त्यांच्याबरोबर एक कॉन्स्टेबल होते. एव्हाना चांगलं दिसायला लागलं होतं आणि गर्दीही वाढली होती. त्या गर्दीतून वाट काढत पुजारी काका आणि ती कॉन्स्टेबल आम्ही होतो त्या शेवटच्या पायरीजवळ आले. आता त्यांनी सर्वांना पाठीमागे सरकायला सांगितलं. शेवटच्या पायरीपासून 10-15 पायऱ्यांवर कोणीही नको असं त्यांचं म्हणणं होतं. गर्दीच एवढी वाढली होती की एक पाऊल सुद्धा मागं सरकणं शक्य नव्हतं. पण जोपर्यंत त्यांना पाहिजे तेवढ्या पायऱ्या मोकळ्या करून देत नाहीत, तोपर्यंत मंदिर उघडणार नाही असं ते सांगत होते. या सर्व प्रकारामध्ये कॉन्स्टेबल आणि गर्दीतील काही माणसं यांचा वाद सुरू झाला. त्यामुळे दर्शनाला मात्र अजूनच उशीर होत होता. ते कॉन्स्टेबल आणि पुजारी काका हे थोडी गर्दी कमी करून जागा मोकळी केल्याशिवाय मंदिर उघडण्यास तयारच नव्हते. मग याच गर्दीतील काही माणसांनी वाद मिटवत लोकांना थोडं मागं सरकवत जागा मोकळी करून दिली. आम्ही पण शेवटच्या पायरीवरून खूप खाली आलो होतो. खरं तर ते कॉन्स्टेबल आणि पुजारी काका यांचंही म्हणणं तसं चुकीचं नव्हतं, कारण गर्दी होऊन झुंबड उडू नये हा त्यांचा उद्देश होता. पण हे देवाच्या दारात भांडण होणं थोडं चुकीचं, वाईटच घडलं. थोड्याच वेळामध्ये आरती सुरू झाली. आम्ही त्या गर्दीतूनच आरती केली, मनातून नमस्कार केला. आता मात्र दर्शनाची आतुरता शिगेला पोहोचली होती. त्या दिव्य चरण पादुकांचं दर्शन घेण्यासाठी मन खूप आतुर झालं होतं. त्याआधी आम्ही जेव्हा गुरुशिखरावर पोहोचलो होतो तेव्हा माझा कुडाळचा मित्र संजय, जो परिक्रमेला येणार होता, त्याचा योगेशला फोन येऊन गेला होता. तेव्हा तो माझ्याशी पण बोलला होता. मला फक्त त्याने एकच सांगितलं, दर्शन घेण्यासाठी मंदिरात गेलास की तुला जे काही सेकंद मिळतील त्यात तू त्या दिव्य चरणांचं रूप तुझ्या डोळ्यात साठवून घे. ते काही सेकंद दत्तगुरूंच्या कृपेने माझ्या आयुष्यात येणार होते. झाले. एकदाचे दर्शन सुरू झाले
त्या कॉन्स्टेबलनी लेडीज फर्स्ट असं म्हटलं आणि महिलांना पुढे येण्यास सांगितलं. त्यात महिला पुढे जाऊ लागल्या. आम्ही काकू, श्रावणी आणि योगिनी यांना पुढे पाठवलं आणि आम्ही दर्शन रांगेमध्ये उभे राहिलो. आम्ही एक एक पायरी चढत होतो आणि आता माझी प्रतीक्षा संपली होती. मी आता डोळ्यामध्ये साठवून ठेवू न शकणाऱ्या त्या दिव्य पादुकांच्या आणि दत्तमाऊलींच्या विलोभनीय दिव्य अशा त्या मूर्तीच्या समोर उभा होतो. आता मी माझा राहिलोच नव्हतो. नजर फक्त आणि फक्त त्या दिव्य चरणांवर खेळली होती. अंतर्मन सुखावलं होतं. काही क्षण तर मी भानावरच नव्हतो. तेव्हा कुठंतरी पाठीमागून म्हटला, आगे बढो. तेव्हा मी भानावरती आलो. तर आवाज त्या कॉन्स्टेबलचा होता. लगेच मी आणलेलं श्रीफळ, पेढे, सोनचाफ्याचं अत्तर पुजारी काकांजवळ दिलं. त्यावेळी लक्षात आलं, नमस्कार केला पाहिजे, माथा टेकवला पाहिजे. मी लगेच डोकं टेकून नमस्कार केला. तोपर्यंत मला फक्त त्या दिव्य चरण पादुका दिसत होत्या. तेवढ्यात त्या पुजारी काकांनी नारळ आणि सोनचाफ्याचं अत्तर ठेवून घेतलं आणि मी आणलेले पेढे चरण पादुकांना स्पर्श करून मला प्रसाद म्हणून दिले. तरी माझं मन काही भरत नव्हतं त्या दर्शनाने. आपल्या मेड फॉर मराठी चॅनलवर मी काही जणांनी पुन्हा दर्शन लाईनमध्ये राहून दर्शन घेतलेलं ऐकलं होतं. गिरनार चढण्याच्या अगोदर तो पण विचार मनामध्ये येऊन गेला होता. पण काय आश्चर्य, त्यानंतर तिथे एक अशी घटना घडली की जी वाईट किंवा चुकीची असली तरी माझ्यासाठी चांगली ठरली. जसे पुजारी काकांनी पेढ्याचा बॉक्स माझ्याजवळ दिला, त्याचबरोबर कॉन्स्टेबल म्हणाले की आगे बढो. माझी पावलं काही जाग्यावरून हलतच नव्हती. पण नाविलाजाने मी 2 पावले पुढे गेलो. तेवढ्यात ते पुजारी काका आपल्या जागेवरून उठले आणि आमच्या मागे असलेल्या माणसांना उद्देशून नारळच्या सुरात बोलू लागले की ये 2 आदमी है जिन्होंने आज के दिन की शुरुआत खराब की है. हे तीच माणसं होती ज्यांनी पायरीवर पुजारी काका आणि कॉन्स्टेबलशी भांडण केलं होतं. ती आमच्या मागे दर्शनाला होती. पुन्हा त्यांचे बोलणे, वादविवाद सुरू झाले. तसं बघायला गेलं तर त्या पुण्यस्थळी असं होणं म्हणजे चुकीचंच. पण त्यात माझ्यासाठी हे चांगलं झालं की त्यांचं बोलणं सुरू झालं. ते काय बोलत होते, काय भांडत होते याकडे माझं लक्षच नव्हतं. माझं पूर्ण लक्ष, माझी नजर खिळली ती फक्त माझ्या माऊलींच्या चरणपादुकांकडे. माझी पावले पुन्हा थबकली. मी आणि माझा मित्र योगेश आम्ही तिथेच हात जोडून फक्त त्या दिव्य अशा चरणपादुका नजरेत सामावून घेत होतो. एरवे मेड फॉर मराठीवरील त्या अनुभूती ऐकताना बऱ्याचदा या नेत्रातून पाणी उघडायचं. यावेळी मात्र ते पाणीसुद्धा डोळ्यात साठून राहिलं. कारण कदाचित ते ओघळलं असतं. काही क्षणासाठी का होईना त्या दिव्य चरणांचं दर्शन अस्पष्ट झालं असतं. माझ्या जीवनातील सुंदर क्षण मी अनुभवत होतो, ते फक्त आणि फक्त दत्तगुरूंच्या कृपेने. आम्ही काही मिनिटं तिथेच उभे होतो. जे दर्शन काही सेकंदाचं होतं तशी आता मिनिटं झाली होती आणि ती फक्त दत्तकृपेमुळेच. पुन्हा दर्शन रांग सुरू झाली आणि आम्ही प्रदक्षिणा घालून खाली उतरलो. पुन्हा दर्शन रांगेत येऊन दर्शन घेण्यापेक्षा त्या दयाळू दत्तमाऊलीने तेवढा वेळ मला आपल्या चरणांसमोर उभे राहण्याचं जणू सौभाग्यच प्राप्त करून दिलं होतं. आम्ही सर्वजण खाली उतरून मग दत्तधोनी आश्रमामध्ये जाऊन दर्शन घेतलं, प्रसाद घेतला आणि निघालो. त्या विशाल आणि दिव्य अशा गिरनार पर्वताचं रूप डोळ्यामध्ये साठवत आम्ही खाली उतरू लागलो. मनाची संतुष्टी झाली होती, पण समाधान मात्र नाही झालं. कारण पुन्हा येण्याची ओढ तिथेच निर्माण झाली होती. इथं अंबा मातेचं, त्या आदिमायेचं दर्शन घेतलं. मन प्रसन्न तर होतंच, पण आईचं दर्शन घेऊन एक प्रकारची ऊर्जाच मिळाली. 5000 पायऱ्या उतरल्याचा थकवा क्षीण दूर झाला आणि तेथून आम्ही रोपवेनं खाली उतरलो. अशा प्रकारे पहिल्या गिरनार दर्शनाची अनुभूती आणि खूप सुखद मनशांती देणारा अनुभव दत्त माऊलीने आमच्या जीवनात आणला. माझी ही पहिली गिरनार वारी ज्यांच्यामुळे घडली त्या सर्वांचा मी ऋणी राहील. सर्वप्रथम मी माझ्या आईवडील ज्यांच्या पुण्याईमुळे, त्यांच्या आशीर्वादामुळे मी गिरनार वारी करू शकलो. त्यानंतर श्री सुधीर देशपांडे साहेब यांची गिरनार दर्शनाला जायची आत्मिक ऊर्जा निर्माण करणारा तो श्री प्रमोद केने काकांचा व्हिडिओ पाठवला. त्यानंतर श्री प्रमोद केने काका, श्री किरणदादा उरकुडे
यांच्यामुळे गिरनार दर्शनाची ओढ निर्माण झाली, मार्गदर्शन लाभले. त्यानंतर अशा व्यक्तीचं मार्गदर्शन आशीर्वाद मी कधीच विसरणार नाही, की जिच्यामुळे पारायण करताना गिरनार दर्शनाला जाताना खूप आशीर्वाद आणि प्रेम लाभलं. ती म्हणजे माझी सुरेखा आत्या. तिचा मी खूप ऋणी आहे. त्यानंतर माझा भाऊ प्रशांत, बहीण प्राजक्ता आणि माझी लाडकी स्पृहा यांच्या सहकार्यामुळेच माझी गिरनार वारी होऊ शकली. प्रदीप कोणीही नाही आले तरी चालेल, आपण दोघे गिरनारला जाऊ असं म्हणणारा मला दत्तगुरूंच्या आशीर्वाद रूपात लाभलेला माझा मित्र लक्ष्मीकांत याचाही मी खूप आभारी आहे. त्या दत्त माऊलींचे अनंत उपकार यासाठी की त्या माऊलीने आम्हाला सोबत म्हणून एका खूप चांगल्या आदर्श, धार्मिक, सात्विक आणि खूप प्रेमळ माणसांच्या कुटुंबाची साथ दिली. ते म्हणजे श्रीकांत मुळे काकांचे कुटुंब. श्रावणी, योगिनी, काका, काकू यांच्या सोबतीने आपल्या परिवारासोबतच गिरनारवारी केली असं वाटू लागलं. खूप खूप ऋणी आहे मी त्यांचा. त्यानंतर गिरनारवारीची ओढ दिवसेंदिवस वाढत गेली, ती आपल्या मेड फॉर मराठी चॅनेलवरील गिरनार अनुभूतींमुळे. आपण ज्या दैवी देणगीप्राप्त अशा सुमधुर आभासात भावनिक, धार्मिक, आध्यात्मिक शैलीमध्ये अनुभव कथन करता, त्यामुळे साक्षात गिरनार दर्शन घेतल्याचा भास होतो. त्यामुळे मी आपलासुद्धा खूप खूप आभारी आहे. त्या सर्व देवी देवता ज्यांच्याजवळ मी रोज माझी गिरनार दर्शनाची इच्छा दर्शवून प्रार्थना करायचो आणि त्यांच्यामुळेच माझी गिरनार दर्शनाची आस पूर्ण झाली, त्यांचा मी आजन्म ऋणी आहे. आणि आता राहिली ती माझी माय, माऊली, दत्त माऊली, ज्यांची इच्छा नसते, ज्यांचा आशीर्वाद नसता तर हे कधीच शक्य झालं नसतं. कुठल्या तरी जन्माचं पुण्य असेल, माझ्या आईवडिलांची, पूर्वजांची पुण्याई असेल, म्हणून त्या गुरुमाऊलीने हा गिरनार दर्शनाचा योग जुळवून आणला आणि दर्शन घडवलं. हे गुरुमाऊली, हा जन्मच काय तर मी या गिरनार दर्शनासाठी जन्मोजन्मांतरीचा ऋणी आहे तुमचा. तुमची सेवा अशीच घडत राहो. काही चुकलं तर हे कृपासागरा मला क्षमा करा. शरणागत भाव ठेवून करुणा भागतो. तुमच्या या लेकरावर कृपादृष्टी ठेवा आणि परत बोलवा गुरुमाऊली गिरनारला. लवकर परत बोलवा. धन्यवाद. जय गिरनारी. आणि श्रोतो, याच बरोबर हा दीर्घ, तेवढाच दिव्य आणि तेवढाच दत्त दर्शनाची ओढ मनामध्ये निर्माण करणारा श्री प्रदीप प्रकाश नाईक यांचा गिरनार यात्रा अनुभव या ठिकाणी समाप्त होत आहे. हा अनुभव तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हा अनुभव आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर सुद्धा नक्की करा. आणि हो, अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी, अनुभवांसाठी मेड फॉर मराठी सबस्क्राईब अवश्य करा. चला तर पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये अशाच नवीन अनुभवासह आपल्या मेड फॉर मराठीवरती. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.